दिवाली की शुभकामनाएं। और हमारा जो स्टाफ है रेलवे मेल सर्विस का, घर नहीं जा पाते हैं दिवाली के दिन भी काम में, तो हमने सोचा कि ये बहुत अच्छा है, एक जरिया है कनेक्ट करने का लोगों से, और सबको दिवाली की शुभकामनाएं। सर, ऐसे जो अभियान है सिर्फ जो औरंगाबाद शहर में चलाए जाएंगे या और भी शहर? नहीं, हर जगह है। अभी स्वच्छता ही सेवा अभियान है जो प्रधानमंत्री जी चला रहे हैं इसको, तो उसके अंतर्गत काफी डाकखाने में साफ सफाई इस तरह की चीजें की जा रही हैं पूरे हमारे खानदेश, मराठवाड़ा, पूरे रीजन में। औरंगाबाद की जो जनता को क्या जो आह्वान करना चाहेंगे? कि आप डाक सेवाएं का लाभ लीजिए, बहुत नई सेवाएं आ गई हैं, सुकन्या है। कल जैसे पता चला मुझे कि जो महिलाएं हैं हस्बैंड गिफ्ट देते हैं, तो सबसे अच्छा गिफ्ट होगा महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट, हस्बैंड्स अपने लेडीज को, वाइफ को दें। औरंगाबाद आरएमएस के सभी कर्मचारी और हमारे जो सहकारी है उनकी तरफ से सभी देशवासियों को इस दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। आज हम लोग ऑफिस में शुभ दिवाली, स्वच्छ दिवाली और शुभ दिवाली के कैंपेन के अंडर एक सेलिब्रेशन हम लोग दीपावली का कर रहे हैं ऑफिस स्टाफ के साथ, जो कि एक अनोखा उपक्रम हम लोग यहाँ पे ले रहे हैं। पहली बार हम लोग दिवाली ऑफिस में सेलिब्रेट कर रहे हैं। सभी हमारे जो कर्मचारी है ये लोग सभी विलफुल, सभी तरीके से उत्साह के साथ इन्होंने डेकोरेशन ऑफिस में किया है, और उसके उपलक्ष्य में लक्ष्मी पूजन भी ऑफिस में है। और ये सब ऑफिस में छुट्टी नहीं रहती है, तो सब लोगों ने ऐसा डिसाइड किया है कि हम लोग ऑफिस में ही जो है दिवाली का सेलिब्रेशन इस साल करेंगे। तो उस उपलक्ष्य में हमने एक जो है स्वच्छ भारत का जो हमारा कैंपेन है उसके हिसाब से सारा जो हमारा मटेरियल है वो हमने प्लास्टिक कहीं पे यूज नहीं किया है इस डेकोरेशन में। उसके बाद हमारा जो रंगोली है, वो रंगोली जो हमने बनाई है रंगोली, वो भी हमने कलर जो है वो सिंथेटिक कलर यूज नहीं किए हुए हैं। उसके बाद ऑफिस में जो इनिशिएटिव्स हमने लिए हैं कि स्वच्छ भारत अभियान के अंदर हमने क्या क्या किया है, तो उसमें हमने क्या किया है कि जो हमारा सीलिंग वैक्स आरएमएस में पोस्ट ऑफिस में सालों से यूज होता था, जिसके कारण प्रदूषण काफी मात्रा में होता था, तो उसको हमने क्या किया है, उसकी जगह पे टैग का इस्तेमाल किया है जो पोल्यूशन हमारा काफी कंट्रोल करता है। उसके बाद हमने पेपर का यूजेस कम करने का काफी कोशिश किया हुआ है। जो रिपोर्ट्स इंपॉर्टेंट नहीं है, जो चीजें दस्तावेज लेना जरूरी नहीं है, वहां पे हमने उसका प्रिंटिंग कम कर दिया है। मतलब उससे हमारा जो पेपर का सेविंग हुआ है और ऑटोमेटिकली पेपर सेव करके हमने उसको इको जो सिस्टम है उसको हेल्प करने की कोशिश की है। उसके बाद ऑफिस का जो रिकॉर्ड हमारा काफी सालों से पड़ा रहता था, 2-2, 4-4 साल उसको वेड आउट नहीं करते थे, वो भी हमने इंश्योर किया है कि हम लोग पीरियडिकली 6-6 महीने में उसको वेड आउट करें, ताकि ऑफिस में कचरा न जमा हो। इस तरीके से काफी उपक्रम हमने यहाँ पे किए हैं, और ये हमारा ऑफिस जो है काफी स्वच्छ अभी है, सभी को ऑफिस में बहुत अच्छा लगता है। और मैं हमारे सभी स्टाफ का यहाँ पे बहुत धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने सभी ने इसमें काफी अपना योगदान दिया है, ये ऑफिस स्वच्छ रखने में, दिवाली सेलिब्रेशन में, डेकोरेशन में, सभी का मैं धन्यवाद दूंगा। धन्यवाद। स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत गवर्नमेंट ऑफ इंडिया ने कुछ गाइडलाइन जारी की है, और उसके हिसाब से ऑफिस में या घर में दिवाली किस तरीके से सेलिब्रेट करना चाहिए वो मैं थोड़ा सा बताना चाहूंगा। कि हम लोग जो जितने भी चीजें यहाँ पे घर में लाते हैं, प्लास्टिक की चीजें यूज ना करें, जिसका डिस्पोजल करने में काफी मुश्किल होती है, फिर वो डिस्पोज ऑफ न होने के कारण वही प्रदूषण जमीन में फैल जाता है। उसके बाद पटाखों का इस्तेमाल कम से कम करना चाहिए, उसके कारण एयर पोल्यूशन, आपका जो है साउंड पोल्यूशन काफी ज्यादा पैमाने पे होता है। उसके बाद जो ऑफिस यूटिलाइजेशन में पेपर का इस्तेमाल जहाँ पे हम कम कर सकते हैं वो काफी कम करना चाहिए, क्योंकि पेपर भी झाड़ की कटाई से ही हमें बनाना पड़ता है। उसके बाद जो ऑफिस में सीलिंग वैक्स पोस्ट ऑफिसेस में हो या फिर और किसी ऑफिसेस में सीलिंग वैक्स जो बैगे क्लोज करने के लिए होती है, वो सीलिंग वैक्स से भी काफी वायु प्रदूषण होता है, उसका इस्तेमाल कम से कम करना चाहिए। तो यही मैं सभी से निवेदन करूंगा कि पोल्यूशन कम से कम हो, इसके लिए सभी नागरिकों ने जिम्मेदारी से रहना चाहिए और एक स्वच्छ भारत की तरफ हमें आगे बढ़ना चाहिए। नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम मी ऑफिसच्या स्टाफला आणि सर्वांनाच दिवाळी निमित्त शुभेच्छा देतो। आज आपण आपल्या ऑफिसमध्ये सर्वप्रथम स्वच्छ दीपावली आणि शुभ दीपावली या अभियानाअंतर्गत आपल्या डिपार्टमेंटला जे टार्गेट दिलं होतं
आपल्या ऑनरेबल PMG सर आणि आपले IRM काकड सर यांनी सर्वांनी आपल्याला जे करायला सांगितले त्या निमित्ताने आपण ऑफिसमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. आपल्या डेकोरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे हे इको फ्रेंडली आपण दिवाळी साजरी करत आहोत. इको फ्रेंडली म्हणजे आपण रांगोळी जी आहे, रांगोळीचा फुलांनी रांगोळी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही सिंथेटिक कलरचा आपण वापर नाही केलेला. आणि सर्वप्रथम ही जी आपल्या ऑफिसमध्ये हा इव्हेंट होत आहे तो प्रथमच होत आहे, कारण कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली आतापर्यंत जात नव्हती. फर्स्ट टाइम आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरएमएसमध्ये हा उपक्रम आपण साजरा करत आहेत. त्याबद्दल आपल्या ऑफिसमधील ही जी स्वच्छता क्लीनलीनेस आहे त्या स्वच्छतेवर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे आणि आपल्या ऑफिसमध्ये आमचं आरएमएस ऑफिसचं असं काम आहे की हे 24 आवर्स ऑफिस चालू असतं. 24 तास इथे कर्मचारी काम करतात. आपल्या रुटीन कामातून थोडं वेगळ्या प्रकारचं हे दिवाळी सेलिब्रेशन आपण घरी तर साजरा करतच असतो, परंतु इथे आपला ऑफिस म्हणजे एक परिवार आहे. इथे आपण घरच्यापेक्षा जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये राहतो. त्यामुळे सर्वांच्या सोबत ऑफिसमध्ये दिवाळी साजरा करणं हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. आणि हा आनंद ऑफिसमध्ये साजरा केल्यामुळं एक खूप आनंद होत आहे. सर्वांना एक उत्साह आहे. आणि हे जे आमच्या डेकोरेशनमध्ये जे सहभागी होते, आमच्या ऑफिसच्या सर्व आमचा लेडीज स्टाफ असेल, आमचा जेंट्स स्टाफ असेल, रात्रंदिवस मेहनत करून हे डेकोरेशन तयार केलेलं आहे, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. आणि परत एकदा मी दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या औरंगाबाद आरएमएसमध्ये प्रथम वर्षी आम्ही दिवाळी हा सण साजरा आणि मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. आमच्या ऑफिसचे आयराम सर, काकड सर तसेच SRO जोशी सर यांनी आम्हाला मार्गदर्शन ज्या प्रकारे केलं त्या प्रकारे आम्ही सजावट केली आणि बाकीच्या गोष्टी आम्ही त्या प्रकारे करत आहोत. आणि त्या बाकीचा आमचा जो स्टाफ आहे त्यांनी सुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे मदत केली आहे. आणि आमचे ऑफिस आता ऑफिस नाही वाटत आहे, आमचे ऑफिस एक छान परिवार वाटत आहे. आणि दिवाळीचं खरोखर आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन दिसत आहे. आणि सगळ्यांनी आम्हाला मदत केली, सगळ्यांनी इथे उपस्थित राहिले, त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि धन्यवाद. माझे नाव शिवहरी दुधाळ. प्रथमतः सर्वांना मी दीपावलीच्या या तेजोमय उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या रिजनल ऑफिसचे PMG श्री अदनान अहमद सर आणि आमचे SRM श्री नागरगोजे सर यांच्या संकल्पनेमधून आमच्या या RMS ऑफिसमध्ये पहिल्यांदा दिवाळी सेलिब्रेशन होत आहे. आणि या उत्साहाला एक वेगळं वळण देण्याचं काम श्री आमच्या कार्यालयाचे IRM श्री काकड सर यांनी केले आहे. त्यांनी दिवाळी सेलिब्रेट करत असताना आपण एक निसर्गाची कशी केअर घेऊ आणि कशी काळजी करू आणि इको फ्रेंडली दिवाळी कशी सेलिब्रेट करू याच्यावरती भर दिली. आणि त्यांची संकल्पना आमचे कर्मचारी सहकारी आम्ही सर्वांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. हे करत असताना आम्ही आकाश कंदीलपासून इथं आणलेली प्रत्येक वस्तू ही इको फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे निसर्गाचं कुठलंही नुकसान होणार नाही अशी काळजी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये रांगोळी ही आहे ती फुलापासून बनवलेली आहे. आकाश कंदील हा आमचा पेपरपासून बनलेला आहे. आणि इथली प्रत्येक गोष्ट ही इको फ्रेंडली आहे. अशा या दिवाळी सण सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही आमच्या डिपार्टमेंटचे आभारी आहोत. थँक्यू. नमस्कार, माझं नाव नितीन घोलप. मी औरंगाबाद आरएमएसमध्ये SA म्हणून काम करत आहे. आणि माझ्यातर्फे माझ्या सर्व RMS परिवारातर्फे माझ्या सर्व पोस्टल स्टाफ आणि सर्व देशवासियांना हॅपी दिवाळी. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या कॅम्पेन अंतर्गत जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये एक सूचना देण्यात आलेल्या होत्या की इको फ्रेंडली पद्धतीनं दिवाळी सेलिब्रेट करा, की एक संदेश असा देशाला देण्यात येईल की इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्यामागे किंवा स्वच्छ आणि शुभ दीपावली सेलिब्रेट करण्यामागे उद्देश असा आहे की आपल्या आजूबाजूला आपण नेहमी आपली स्वच्छता राखली गेली पाहिजे, ज्याच्यातून शहर सुंदर होतं, देश सुंदर होतो. आणि या संकल्पनेतूनच इको फ्रेंडलीची थीम घेऊन आज औरंगाबाद RMS मध्ये दिवाळी सेलिब्रेट होत आहे. तरी परत एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.